नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप छान आहे. कारण आपण आपल्या कॅमेऱ्यासाठी एक ॲक्सेसरीज आणणार आहे. त्यासाठी आपण घरच्या देवाचं दर्शन घेऊन आपल्या ग्रामदैवत दत्त महाराजाच्या दर्शनासाठी चाललो आहोत. देवाला जाता मुलगा पण म्हणला, पप्पा मला पण यायचं. म्हणलं चल दोघं पण जाऊयात. तो म्हणला पप्पा मला गाडी चालवायची. म्हणलं चालव चल. मग आम्ही दोघं गप्पा मारत मारत दत्त देवस्थानकडे निघालो. आता दत्त देवस्थानकडे निघताना खूप प्रसन्न वातावरण असतं. कारण तेथील झाडे झुडपे हिरवेगार वातावरण बघून तिथं खूप करमत असतं. गप्पा मारता मारता आम्ही दत्त मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो. तिथे गेल्यावर 12-12:30 वाजल्यामुळे आरती चालू होती. म्हटलं चला आपण आरतीचा आनंद घेऊयात. आरती झाल्यावरच आज आपण नगरला जाऊयात. आपण आज अहिल्यानगरमधून आपल्या कॅमेऱ्यासाठी एक ॲक्सेसरीज घेणार आहोत. ते आपण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा पुढे सांगणारच आहोत. माझ्यासाठी खूप आज आनंदाचा दिवस आहे. चला म्हणलं आता आपण मंदिरामध्ये जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घेऊयात. दत्त महाराजांचं दर्शन घेतलं खूप प्रसन्न वातावरणामध्ये. नंतर सेल्फी पण घेतला एक. पूर्ण मंदिराचा परिसर हा आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करावा म्हटलं. तेवढ्यात तिथं अक्का पण भेटल्या. अक्कांचं दर्शन घेतलं. त्यांच्या आश्रमापुढं एक खूप मोठा असा नाग काढलेला आहे, नाग बनवलं आहे. त्या नागाचं पण दर्शन घेतलं. नंतर दत्त महाराजची आरती संपल्यावर आरतीची जी धूप असते ती देखील घेतली. आणि तिथील जे आकर्षण आहे मोठं, जी मोठी घंटा आहे त्या घंटेचं देखील आपण छायाचित्रीकरण केलं, जेणेकरून तुम्हाला देखील दिसेल. नंतर साई गाडीची वाटच बघत होता. गाडीला स्टार्ट करून आपण गिंबल आणायला जायचं म्हटला. जाता जाता म्हणलं आपली यश देखील घेऊयात. आणि कोणत्याही शुभकार्याचं प्रारंभ करा ठरला तर आपण आईवडिलाचं दर्शन घेत असतो. आईवडिलाचं दर्शन घेतलं. नंतर आपलं महत्त्वाचं अहिल्यानगरला जायचं आहे म्हणजे मार्चेंट चालू आहे. म्हणलं आपलं मस्तपैकी हेल्मेट लावून चालावं. साई म्हणला आता पप्पा मला पांढरी चप्पलापर्यंत गाडी चालवायची. तर म्हणलं ठीक आहे चालव. मग त्याने पांढरी चप्पलापर्यंत गाडी घेतली. नंतर तिथून पुढं ट्रॅफिक जास्त असती. नंतर मग मी स्वतः गाडी घेतली. म्हणलं चला आता आपण गाडी चालूयात. कारण पांढरी पुलाच्या घाटामध्ये कायम RTOच्या गाड्या उभ्या असतात. गप्पा मारता मारता आम्ही जवळजवळ निम्मानगर पास केलं. कोठल्यामध्ये आल्यावर साई म्हणला आता पप्पा तर मी रेकॉर्डिंग घेतो, मी शूट करतो, तुम्ही गाडी चाला. तिथून पुढं आम्ही गाडी चालत चालत आता साई 10वीला गेला आहे. त्यामुळं साई म्हणला मला आज क्लासमेटच्या बुक घ्यायच्यात. तर आम्ही त्या वह्या घेण्यासाठी होलसेल दुकानामध्ये गेलो आणि चांगल्या प्रतीच्या वह्या घेण्यासाठी दुकानं सापडत राहिलो. तर एका मित्राला विचारून आम्ही एक होलसेल दुकान सापडलं. त्या दुकानामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू, वह्या, पुस्तकं, परत अजून स्टेशनरीचं पूर्ण साहित्य हे एकदम होलसेल दरामध्ये भेटत असतं. तर आम्ही त्या दुकानाकडे आता जात आहोत. मध्येच आम्हाला डाळमंडई लागली. डाळमंडईमध्ये गाड्यांची खूप गर्दी असते. कारण तिथून पूर्ण नगरचा बाजाराचं मटेरियल हे पार्सल होत असतं. त्यामुळे तिथे वाहनांची जास्त गर्दी असते. त्यांना पास करत करत आम्ही त्या वह्याचं आणि पुस्तकाचं स्टेशनरीचे दुकान आहे त्या दुकानापर्यंत आम्ही संथ गतीने चाललो होतो. कारण रस्त्याने खूप ट्रॅफिक होतं. ट्रॅफिक पास करत करत आपल्याला त्या दुकानापर्यंत जायचं होतं. आणि फायनली आपण त्या दुकानाच्या जवळजवळ आपण आज पोहोचलो आहोत. लोकांना जे रोडनी उभा असतात त्यांना पत्ता विचारत विचारत आपण त्या दुकानापर्यंत पोहोचलो. आणि साई म्हणला पप्पा तुम्ही क्लासमेटच्या वह्या काढा, तोपर्यंत मी पूर्ण दुकानाचं शूटिंग घेतो की इथे काय काय मिळते काय काय नाही, जेणेकरून जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर त्यांना इथं सर्व त्या वस्तू पाहायला भेटतील. आणि आपण फायनली त्या दुकानापर्यंत पोहोचलो. दुकान पोहोचल्या गाडीला हेल्मेट लावलं. त्या दुकानाचं नाव देखील आपण घेतलेलं आहे. मी खरेदी करत असताना साईने पूर्ण दुकान हे व्हिडिओ शूट करून घेतलं. तोपर्यंत माझं काम चालू होतं. ही वही बघ, ती वही बघ. नंतर साई म्हणला पप्पा मला दुसऱ्या कोणत्याच वह्या नको, मला फक्त क्लासमेटच्या वह्या पाहिजेत. मग आपण तिथं जो कारागीर असतो हाताखालचा त्या कारागिराला सांगितलं भाऊ आपल्याला क्लासमेटच्या वह्या पाहिजेत. मग आम्ही दोघंजणं क्लासमेटच्या वह्या घेण्यासाठी
गोडाऊनमध्ये गेलो. तोपर्यंत साईने पूर्ण दुकानाचं शूटिंग कव्हरेज केलं होतं आणि माझं काम चालू होतं क्लासमेटचं वया बघायचं. तर आपण वया बघता बघता 2 डझन वया साईसाठी घेतल्या आणि एकदम होलसेल माफक दरामध्ये त्यांनी लावल्यामुळं आपण त्यांच्याकडून पेन, पट्टी, परत चिकट टिपचा बंडल, जो वर्षासाठी जी सामग्री लागेल ती साईची पूर्ण सामग्री घेतली. आता एवढी सामग्री घेतली म्हटल्यावर साई तर खुश होणारच ना. आणि ते साहित्य घेऊन आता आम्ही निघालो. आपलं जे मोबाईलचं काम होतं, मोबाईल रिपेअर करायला टाकला होता आपण तिथं, ते मोबाईलचं घ्यायचा होता. तत्पूर्वी साई म्हणला, साई पप्पा आपला ॲपल ज्यूस प्यायचा आहे. आता कडक ऊन पडलं होतं, 1-1:30 वाजला होता. म्हणलं चला आपण ॲपल शेकचा आनंद लुटूया. दोघंजण बसलो मस्तपैकी. त्याने देखील आम्हाला गेल्या गेल्या तत्पर ॲपलचा ज्यूस दिला. साईला म्हणलं, साई तुझी पण शूटिंग घेतो दे. ते म्हणलं, पप्पा माझी नका घेऊ. पण मी म्हणलं नाही नाही, आपण दोघं आलो, दोघांचं पण शूटिंग घेऊयात. दोघांची शूटिंग घेतली. खूप उष्णतेचं वातावरण होतं आणि थंड असल्यामुळं खूप मजा आली प्यायला. नंतर आम्ही ते घेऊन सरळ आता म्हणलं आपलं मोबाईल रिपेअर करायला टाकलेला आहे, तो मोबाईल घेऊयात. त्या मोबाईलच्या दिशेने आम्ही निघालो. मोबाईलच्या दुकानात पोहोचलो. मोबाईलवाल्याला विचारलं मोबाईलचं काय झालं. तो म्हणला, एक काम करा शेठ, तुम्ही हा मोबाईल दुरुस्त करण्यापेक्षा नवाच घ्या, कारण हिची अवस्था खूप दयनीय झालेली आहे. म्हणलं ठीक आहे, चला बा आपलं मग मोबाईल मागं तरी घेऊन जाऊयात, कारण भारीतला मोबाईल होता तो. मग त्याच्याशी कन्व्हिन्स करून तोपर्यंत त्याला मोबाईल सापडेपर्यंत तिथं मोबाईल देखील विक्रीला आहेत तिची चौकशी केली. 2-3 मोबाईल देखील बघितले, कारण वडिलांसाठी मोबाईल घ्यायचा होता. परंतु मला का तिथं मोबाईल आवडला नाही. तोपर्यंत त्याने माझा दुसरा मोबाईल पण सापडून दिला. तिथून आम्ही निघालो. आता म्हणलं चला आपलं मस्तपैकी मोबाईल ॲक्सेसरीज दुकानात जाऊयात, कारण आपलं मोबाईलचं दुकान असल्यामुळं एक जणाचा हेडफोन हा बदलीसाठी आला होता, तो खराब झाला होता. म्हणलं चला आपण थोडा मोबाईल बदलून घेऊयात आणि नंतर मग पुढचं काम करूयात. मग त्या दुकानामध्ये गेल्यावर कामात आम्ही मोबाईलचं ॲक्सेसरीज घेतल्या. परत ते हेडफोन देखील बदलून घेतलं. आणि तुम्ही विचारत असाल तर सांगतो, महालक्ष्मी हे दुकान आहे नगरमध्ये, लक्ष्मी कारंज्याच्या जवळच आहे. तिथे गेल्यावर आपल्याला पूर्ण मोबाईलच्या ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या खूप छान प्रकारच्या भेटत असतात. मी देखील दुकानामध्ये विकण्यासाठी तेथूनच ॲक्सेसरीज आणत असतो. त्यांच्या ॲक्सेसरीज खूप छान असतात. तिथे गेल्या गेल्या आपण आपली जी आधी हेडफोन्स बदलण्यासाठी नेलं होतं ब्लूटूथचं, ते ब्लूटूथ त्यांच्याकडे दिलं. एक चार्जर दिला आणि एक बॅटरी बदललेली. आणि त्यानंतर मोबाईलच्या ग्लास घ्यायच्या होत्या दुकानामध्ये विक्रीसाठी. आपण त्या ग्लास देखील त्या दुकानामध्ये खरेदी केल्या. आणि नंतर 2-3 गोष्टीची हितगुज केली, कारण मला एक माईक घ्यायचा होता. कारण आपण जर ब्लॉग बनवत असलो तर आपल्याला माईक खूप महत्त्वाचा असतो. तोपर्यंत याला ज्या ग्लासची ऑर्डर दिली, त्या मुलाने देखील तत्परतेने आपल्या मोबाईलला जे ग्लास बसवायच्यात त्या ग्लास आणण्यासाठी आतमध्ये गेला. तोपर्यंत आपण पूर्ण दुकान हे न्याहाळून घेतलं. या दुकानामध्ये काय काय भेटते, काय काय नाही ते. साई म्हणला, साई तोपर्यंत पप्पा मी पूर्ण शूट करून घेतो यांच्याकडे काय आहे काय नाही ते. आणि तेवढ्यात त्याने आपण जे ब्लूटूथ बदलायला दिलं होतं त्याच्या बदली दुसरं ब्लूटूथ दिलं भारीतलं. तो म्हणला, आता पहिला मॉडेल शिल्लक नाही आहे, हे ब्लूटूथ घेऊन जा, काही जर अडचण आली तर तुम्ही पुन्हा बदलून देईन. म्हणलं अच्छा ठीक आहे, काही अडचण तर येणार नाही ना. तो म्हणला, सर आपण 15 वर्षापासून धंदा करतो, काळजी कशाला करता. म्हणलं ठीक आहे चला. मग आपण ते ब्लूटूथ बदलून घेतलं. त्याने बॅटरी देखील बदलून दिली. आपल्याला ज्या ग्लास देखील आपण आपल्या पिशवीमध्ये भरून घेतल्या आणि आपल्या गाडीमध्ये ते बॅगमध्ये ठेवून आपण आता जे आपला कॅमेऱ्यासाठी जी ॲक्सेसरीज घ्यायची मी तुम्हाला म्हटलं होतं, ती ॲक्सेसरीज घेण्यासाठी आपण निघत आहोत. आणि ती ॲक्सेसरीज कोणती, तर ते आपण जो याचा पॅनासोनिकचा लुमिक्स X5 Mark II X कॅमेरा घेतला आहे, त्या कॅमेऱ्यासाठी आपण आता एक गिम्बल घेणार आहोत. ते गिम्बल घेण्यासाठी निघालो आहोत. गिम्बल घेण्यासाठी मी आधीच गुजरातीमध्ये फोन केला होता की आपल्याकडं स्क्रॉप 2 हे मॉडेल अवेलेबल आहे का. तर त्यांनी आदल्या दिवशीच आपल्याला सांगितलं होतं, सर उद्या येणार आहे, तुम्ही उद्या बिनधास्त या.
मी तुम्हाला स्क्रॉप टू हे मॉडेल पूर्ण मॅन्युअल आणि प्रॅक्टिकल सहित करून दाखवेल आणि तुम्हाला डेमो दिल्यावरच तुम्हाला पसंत पडलं तरच तुम्ही ते मॉडेल घ्या. हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मग मी म्हटलं चला आता आपली पूर्ण खरेदी झालेली आहे. शेवटची खरेदी आपण गिम्बल घेऊयात आणि त्यासाठी आपण त्या दुकानाकडे निघालो आणि बांबू गल्लीतून आपण तसं दमादमाने आपल्या नियोजित स्थळी जाणार होतो. म्हणजेच गुजराती जिथे कॅमेरे आणि कॅमेऱ्याचे ॲसेसरीज ह्या खूप मुबलक दरामध्ये भेटतात आणि कापड बाजारातून जाता जाता आपण त्यांच्या दुकानाकडे जवळजवळ पोचत आलो. थोडक्यात साहेब मला पप्पा किती लांब आहे अजून. म्हणला अरे आले बाळा आता टेन्शन न घेऊ, आपण इथल्या 2 मिनटामध्ये त्यांच्या दुकानामध्ये जाणार आहोत. आणि समोरच त्यांचं दुकान. त्याला म्हणलं साहेब थांबा आता तुला त्यांचं दुकान बघायचं आहे, त्यांचं दुकान दाखवतो. आणि त्यांच्या दुकानाचं नाव हे दीपचंदच्या शेजारी दुकान आहे. वरती कॅनॉन नाव लिहिलं आहे आणि खाली गुजराती. त्यांच्या दुकानासमोर आपण आपली गाडी पार्क केली आणि डायरेक्ट आत गेलो. म्हणलं सर काही करा आता आपलं स्क्रॉप टूचं गिम्बल दाखवा. खूप उत्सुकता होती. म्हणलं आज आपला गिम्बलच घ्यायचं आहे. सर फोनवर बिझी होती. म्हणलं सर थोडं अर्जंट आहे. ते म्हणले 1 मिनिट थांबा, आपण लगेच तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल आणि डेमो पण दाखवू आणि तुम्हाला पसंत पडलं तर घ्या. म्हणलं ठीक आहे. तोपर्यंत आपण त्याचा फोटो पण काढून घेतला. म्हणलं तोपर्यंत सर निवांत बोलतात. त्यांच्या मुलाला सांगितलं भाऊ तेवढं तोपर्यंत खाली घ्या, आपण पूर्ण त्याची माहिती वाचूयात, त्यावर काय फीचर्स वगैरे आहेत ते फीचर्स बघूयात आणि नंतरच फायनल करूयात. तत्पूर्वी आपण यूट्यूबवर स्क्रॉप टूचे पूर्ण व्हिडिओज बघितले होते, त्यामुळे जास्त अडचण आली नाही. आपण ते फायनलच केलं होतं. तरी पण म्हणले आता बघून घेऊयात कसं काय बॉक्स वगैरे. आणि सर म्हणले सर पायमुडे साहेब तुम्ही आता अनबॉक्सिंग करून घ्या. अनबॉक्सिंग केल्यावर मी तुम्हाला पूर्ण डेमो दाखवतो काय आहे काय नाही, ते कसं बसवायचं काय. विवेक सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं. ते गिम्बल खोलायचं कसं, पूर्ण सेट कसं करायचं, त्याचं बॅलन्स कसा काढायचा, याविषयी मला खूप उत्सुकता होती. सर म्हणले पायमुडे साहेब गडबड करू नका, आपण तुम्हाला सर्व दाखवणार आहोत. हे कसा सेट करायचा, कॅमेरा कसा बसवायचा, कोणत्या काळजी घ्यायच्या. म्हटलं ठीक आहे. आता सुरुवातीला आपण गिम्बल हातात घेतला आणि म्हटलं मस्तपैकी आपण गोळ्या घालूयात लोकांना धाड 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 धाड, कारण ते असं गणवणे दिसत होतं. बघा ते कसं गणवणे दिसतंय ते गिम्बल आणि खूप मोठं आहे. खूप आनंद, खूप उत्साह होता मनामध्ये. त्याच्या ग्रिप देखील खूप छान होत्या, त्याला फीचर्स देखील खूप छान होते. म्हणलं काही करायचं आपला आज हा गिम्बल घरीच घेऊन जायचं. गिम्बलमध्ये काय काय सेट आहे, काय काय वस्तू आल्या पूर्ण आपण चेक करत होतो. बघा गिम्बल कसं गणवणे दिसतंय ते. आता सर म्हणले एकदा पाहून घ्या, मग तुम्हाला नंतर मी पूर्ण बसवायचं कसं हे तुम्हाला मी डेमोसे दाखवणार आहे. तत्पूर्वी आम्ही त्याचा फोटो काढून घेतला. सर म्हणले आमच्या दुकानामध्ये व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्यावर आम्हाला तो फोटो सोडावा लागतो. म्हटलं ठीक आहे घ्या फोटो काढून. फोटो काढला. फोटो सेशन मस्तपैकी झालं. नंतर मग ते गिम्बल जे सेटलमेंट असते, बॅलन्स व्हील आपण बॅलन्स म्हणतो, ते बॅलन्स कसं करायचं हे विवेक सर दाखवत होते. अधूनमधून मी पण त्यांना कुतूहलाने प्रश्न विचारत होतो. सर हे असं कसं, सर हे कसं वाचायचं, सर ते कसं वाचवायचं. सरांनी खूप मस्तपैकी गायडन्स केलं. पूर्ण ॲसेसरीज ह्या बसवायच्या कशा हे देखील त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. आता त्यामध्ये सर्व नवीन असल्यामुळं म्हणलं सर आता यात मला काय आयडिया नाही, तुम्ही सगळं बसून द्या, मी सगळं व्हिडिओ शूट करून घेतो आणि घरी गेल्यावर मी आता ट्राय करीन कसं बसवायचं कसं नाही. ते म्हणजे पायमुडे साहेब काहीच अवघड नाही आहे, मी आता तुम्हाला सेट करून दाखवलं तर ते तुम्ही घरी देखील सेट करू शकता. सुरुवातीला तुम्हाला 2-3 ऑर्डरला त्रास होईल, त्यानंतर तुम्ही खूप छान प्रकारे ते बॅलन्स फील करू शकता. आणि त्यामध्ये तुम्हाला गेअर्स देखील दिले आहेत. ते गेअर्स तुम्ही ज्या ठिकाणी बॅलन्स केला त्या ठिकाणी ते पॉईंट्स गेअर्स आणून ठेवायचे, जेणेकरून तुम्ही पुढच्या वेळेस ते गिम्बल ॲडजस्ट करताल त्यावेळेस तुम्हाला जास्त टाईम लागणार नाही. हे ऐकून खूप आनंद झाला, कारण ते गिम्बलमध्ये 3 ते 4 मोटरी असतात, त्यांचं बॅलन्स करणं एवढं सोपं नसतं. नवीन कारागिरांना ते खूप जड जातं. आणि सरला म्हणलं सर आता तुम्ही गिम्बल पूर्ण सेट केलंच आहे तर तुमचा कॅमेरा बसवून दाखवा, कारण मी माझा कॅमेरा संग नेला नव्हता आणि
नगरमध्ये मला जास्त फिरायचं होतं, त्यामुळं म्हणलं कॅमेरा संग नेणं सोपं आहे, कारण 4.5 ते 5 लाखाची वस्तू माझ्या संग ठेवणं हे मला योग्य वाटलं नाही. त्यांचा कॅमेरा मी त्याला सेट करून घेतला. त्यांनी तर कसा बॅलन्स करायचा पूर्ण बॅलन्स करून दाखवलं. टिल्ट कशी करायची, पॅन कसं करायचं, फॉलो कसं करायचं, हे सर्व प्रकारचे जे मोड आहेत त्यामधले ते मोड त्यांनी मला समजून सांगितले. मी देखील ते खूप उत्सुकतेने ऐकत होतो, कारण ते मला पुढं वापरायचं होतं. त्यांनी त्यातल्या सेटिंग्स वगैरे पूर्ण दाखवल्या. आपल्याकडून जर बॅलन्स हुकला तर कॅमेरा कसा पडू शकतो हे देखील त्यांनी दाखवलं. त्याच्या काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह जे प्रॉब्लेम आहेत ते देखील त्यांनी मला समजून सांगितले, जेणेकरून मी शूटिंग करताना मला अडचण येणार नाही. आणि असं करता करता त्यांनी पूर्ण कॅमेरा हा बॅलन्स केला होता. आता हा झाला बॅलन्सचा पहिला भाग. त्यानंतर त्यांनी टिल्ट कसं करायचं, वरती कॅमेरा कसा ज्यावेळेस आपण व्हर्टिकल मोड करतो आणि व्हर्टिकल मोडवरून हॉरिझॉन्टल मोडवर जातो, तर त्यासाठी कोणतं बटन आहे आणि त्यासाठी सेटिंग कोणती ही दाखवली. कारण यानंतर जे याचं अजून एक मार्केटला जे गिम्बल आहे ते खूप महागडं आहे. 45,000 ते 50,000पर्यंत जातं. आणि त्या गिम्बलला आता नाव घेत नाही त्या गिम्बलचं मी, कारण कंपनीचं त्यामध्ये विरुद्ध गेल्याने वाटतं, त्यामुळं आपण नाव घेत नाही. पण त्या गिम्बलमध्ये व्हर्टिकल मोड हा बटनावर नाही, त्याला मॅन्युअली करावं लागतो, पूर्ण खोलून बसावं लागतं. तसं हे या स्क्रॉप टू मॉडेलला आधुनिक फीचर असल्यामुळं आणि लेटेस्ट असल्यामुळं व्हर्टिकल मोड फक्त एका बटनावर होतो. आणि त्या एका कारणामुळेच आपण घेतलं, कारण आपला जे गिम्बल वापरायचे हे व्हिब्लॉगसाठी वापरायचं आहे, जेणेकरून आपल्याला पूर्ण मॅन्युअली करायची गरज नाही. एका क्लिकमध्ये आपण व्हर्टिकल मोड देखील करू शकतो. असं बोलता बोलता त्यांनी पूर्ण हे जे बॅलन्स आहे पूर्ण बॅलन्स करून घेतलं, जेणेकरून पूर्ण कॅमेरा हा एका साईडला लोड येणार नाही आणि शूटिंग देखील खूप छान होईल. आणि त्यामध्ये एक आय सेन्सर देखील आहे. आपण त्याला बरोबरची खूण दाखवली तर तो पूर्ण गिम्बल आपल्याला फॉलो करत असतो. त्याला एक AI चा कॅमेरा आहे. त्या AIच्या कॅमेऱ्याद्वारे पूर्ण प्रणाली चालते. नंतर आम्ही पूर्ण फोटो सेशन केलं. फोटो सेशन झाल्यानंतर ते गिम्बल पूर्ण पॅक करून घेतला. बाकीचं म्हणलं आपल्या गावाकडे जाऊन मस्तपैकी सेटिंग करूयात आणि गावाच्या दिशेने निघालो. आता पुढचा व्हिडिओ आपण पूर्ण गिम्बलचा गावाकडे बनवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पूर्ण मला माहिती देता येईल. कसा वाटला व्हिडिओ, आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.